नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दिल्लीतील जंतर मंतरवर पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद आज लोकसभेत उमटले। या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत प्रचंड गोंधळ घातला। विरोधकांच्या या अभूतपूर्व गदारोळात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी परीक्षा दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवायामुळे संतप्त झालेल्या विधायकांनी या विधेयकांवर तत्काळ आणि सविस्तर चर्चेची मागणी करत सरकारला धारेवर धरलं। या विधेयकात पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा पद्धती पारदर्शकता वाढवण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आली आहे। या मुद्द्यावरून आता संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगल्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे। दुपारी परीक्षा दुरुस्ती विधेयकांवर चर्चा होईल असे ओम बिर्ला यांनी सांगितलं। मुख्य मुद्द्यावरून काँग्रेस आणि इतर पक्षांनी लक्ष भरकटू नये, परीक्षा पद्धती मजबूत करण्यासाठी आलेल्या सुधारणांवर चर्चा करणे ही प्राथमिकता असायला हवी, कारण या सुधारणा थेट देशभरातील विद्यार्थ्यांच्या हितांच्या आहेत। या विषयाला दुसरीकडे वळण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला जाऊ नये असं संसदीय कार्य मंत्री किरणे यांनी म्हटलंय। विरोधकांच्या गदारोळावर बोलताना ते म्हणालेत की आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकांवर लक्ष केंद्रित केले आहे। हे विधेयक सभागृहात संमत करून घेणे हीच प्राथमिकता आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील विधेयक आहे। त्यामुळे मी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहाचे लक्ष भलतीकडे भरकटू नये। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आणि आपल्या मुलांना रस्त्यावर ओढले जाणे, त्यांच्यावर पेलेट गन व इलेक्ट्रॉनिक शस्त्राचा वापर होणे आणि तरीही कोणाची जबाबदारी नसणे ही आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा संतप्त सवालही त्यांनी केलाय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।